जय श्रीराम, हर हर महादेव. मी सचिन पाटील. निवडणुकीच्या वारे वाहत आहेत, प्रचार जोरात चाललेला आहे आणि सोबतच चाललेलं आहे ते म्हणजे ध्रुवीकरणाचं राजकारण, तेही जबरदस्त प्रमाणात. ध्रुवीकरण झाल्याशिवाय मतदाते जागृत होत नाही आणि मतदाते जागरूक झाल्याशिवाय आम्हाला मतदान मिळत नाही, आम्ही सत्तेत येऊ शकत नाही, हे राजकारणी खूप चांगलं ओळखतात. ध्रुवीकरणाचं, पोलरायझेशनचं म्हणजे दोन भाग करण्याचं, सरळ आपल्या भाषेत सांगायचं झालं तर दोन वेगळे गट करण्याचं बहुतांश श्रेय हे भाजपाला जातं, असं आतापर्यंतचं चित्र आपण बघत आलोय. ज्या पद्धतीने प्रसार माध्यमं प्रचार प्रसार करतात ह्या गोष्टीचा की भारतामध्ये ध्रुवीकरणाचं राजकारण हे भाजपा करतं, संघ करतं, अशा पद्धतीचा प्रचार प्रसार हा जबरदस्त चालू आहे. ध्रुवीकरणाचं राजकारण म्हटलं, दोन गटांच्या विभाजनाचं राजकारण म्हटलं की आपण भाजपाला दोष देतो. सामान्यतः हीच अशी परिस्थिती असते. पण भाजपाचं कसं झालंय ना की लहान मुलं खेळत असताना काही खोडकर मुलं असतात जे चोरून चिमटे काढतात आणि ही चोरून चिमटे काढणारी मुलं शांत बसून जातात आणि जो जोरात रडायला लागतो, ओरडायला लागतो, किंचाळायला लागतो किंवा जो याचा विरोध करतो चिमटे काढण्याचा, तो निदर्शनास येतो पालकांच्या, मोठ्या मंडळींच्या, वरिष्ठांच्या, आणि ते म्हणतात चला हाच एक बदमाश आहे, हे बाकीचे खूप शांततेने खेळतात, हाच चला आकांड तांडव करतोय. भाजपाचं तसं झालंय. हे बारीक चिमटे काढण्याची जी सवय आहे ही कोणाची आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही. दगडूशेठ हलवाई, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, ह्या गणपतीच्या दर्शनासाठी सुनेत्रा काकी पवार साहेबांच्या म्हणजे रोहित पवारांच्या सुनेत्रा काकी आणि अजितदादा हे दर्शनाला गेले आणि आयती संधी मिळाली रोहित पवारांना या बॉलवर सिक्सर मारण्याची आणि ध्रुवीकरणाचं राजकारण करण्याची. तर एक मापदंड, एक नवीन पायंडा जो पाडला जातोय तो म्हणजे असा की तुम्ही जर का श्रीमंत दगडूशेठ हलवाईला गेलात तर तुम्हाला भिडेवाड्याला भेट द्यावीच लागेल. ते फार कंपल्सरी आहे, ते फार अनिवार्य आहे. मग ते भुजबळ साहेब असोत की पवार साहेब असोत, म्हणजे छोटे पवार, रोहित पवार साहेब असोत, ह्यांनी हा पायंडा का पाडलाय? का गरज आहे की बाबा ह्या दोन गोष्टींची तुलना झालीच पाहिजे? म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई किंवा गणेश गणपती जे की संपूर्ण भारताचं एक आदराचं स्थान आहे, श्रद्धास्थान आहे संपूर्ण भारताचंच. म्हणजे माऊली ज्ञानोबा ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या देवा तुची गणेशू सकलमती प्रकाशू, ते ओंकार प्रधान रूप गणेशाचे म्हणणारे जगद्गुरु तुकोबार आहे. संपूर्ण समाजाचं आपण जेव्हा गोष्ट करतो, जसं यांच्या बारामतीच्या करामतीच्या संस्कृतीमध्ये बिस्मिल्ला करतात कुठलीही गोष्ट करताना, सुरुवात करताना, तसं आम्ही हिंदू लोक हे श्री गणेशा करतो. ह्या श्री गणेशाची तुलना झालीच पाहिजे आणि ती सुद्धा भिडेवाड्यासोबतच झाली पाहिजे. हा जो नवीन पायंडा पाडण्याचा प्रयत्न आहे हे काय आहे तर हे ध्रुवीकरणाचं राजकारण आहे. आणि हे असं काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. रोहित पवार जरीही एक सामान्य कार्यकर्ता असते तर आज तिथपर्यंत पोहोचू शकले नसते जिथपर्यंत ते आहेत, कारण की एवढं कॅलिबर त्यांच्यात नाही. हे मी जाणीवपूर्वकने विश्वासानं म्हणू शकतो, एक ठासून मी हे म्हणू शकतो. स्वतःची ओळख निर्माण करणे इतकी पण काही प्रतिभा त्यांच्यात नाहीये. आणि कोणाला वाटत असेल त्यांच्यात आहे तर त्यांनी मला सांगावं की कशी प्रतिभा आहे, कुठलं खास वक्तृत्व त्यांच्यात आहे किंवा कुठली अशी खास व्यक्तिमत्व, जसं काकाचं आहे अजितदादांचं. अजितदादा पवारांवर टीका करताना सुद्धा मी नेहमी त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल नेहमीच चांगले शब्द वापरलेले आहेत. एक भारदस्त व्यक्तिमत्व, एक जबरदस्त आवाजाचे धनी, जबरदस्त व्यक्तिमत्वाचे धनी आणि एक उत्कृष्ट मुसद्दी राजकारणी म्हणून मी नेहमीच त्यांना पाहिलेलं आहे. अशातलं काही आपल्यात आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. पण तरी सुद्धा DNA-तून जे आपल्याकडे गुण आलेले आहेत आणि ते गुण कसे आलेले आहेत तर राजकारणाचे गुण आलेले आहेत. तर त्या अनुषंगाने त्यांना एक गोष्ट समजून चुकलेली आहे समीकरणाची. समीकरण आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की हे ध्रुवीकरणाचं राजकारण मी का म्हणतोय, दोन गट का करायचे आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर हे समीकरण यांना माहिती आहे. हे समीकरण काय आहे की अल्पसंख्याक यांची मतं आणि संपूर्ण अल्पसंख्याकांची जर आपल्याला मतं मिळाली तरी आपण सत्तेत येऊ शकत नाही. म्हणून आपल्याला बहुसंख्यांची सुद्धा, हिंदूंची सुद्धा काही मतं लागतील. म्हणून हिंदूंना जातीमध्ये त्यांना डिवाइड करायचं, त्यांना जातीमध्ये खेळवत ठेवायचं, तुमच्यावर अन्याय झाला, अत्याचार झाला वगैरे वगैरे त्यांना कथा सांगत राहायच्या. आणि त्यांच्यातला एक गट म्हणजे आजकालच्या तथाकथित शाहू फुले आंबेडकर विचारसरणीचा गट. तथाकथित मी याच्यासाठी म्हणतो की मूळ शाहू फुले आंबेडकर विचारसरणी काय आहे हा चिकित्सेचा आणि खूप नंतरचा विषय आहे. पण आज जे शाहू फुले आंबेडकर विचारसरणीची व्याख्या झालेली आहे ती काय की बेंबीच्या देठापासून ब्राह्मणांना शिव्या देणे
म्हणजे शाहू फुले आंबेडकर विचारसरणी. ह्या व्याख्येत बसणारी हा जो गट आहे शाहू फुले आंबेडकर विचारसरणीचा, हा एक गट आणि अल्पसंख्याक यांची मतं मिळून एक एक 25 ते 30% आकडा गाठायचा आणि सत्तेत यायचं. हे समीकरण काँग्रेस कित्येक वर्ष झाले करत आहे. दुर्दैवाने पुढे हिंदू जागृत झाला, यांच्या दुर्दैवाने, आणि हे समीकरण बदललं आणि बहुसंख्य हिंदू मतदान करायला लागली आणि चित्र पालटलं आणि मोदी सत्तेत आले. पण आज रोजी हे सत्तेत आल्यानंतरही यांना तर जिवंत राहायचं आहे आणि ह्यांना यांचं समीकरण बदलूनही चालणार नाही. अचानक ते हिंदुत्वाचा झेंडा हातात उचलू शकत नाही. तर मग काय करायचं? मग हे करायचं की जे चाललंय ते चालू द्यायचं. आणि ह्या छोटासा जो हा गट आहे की जो शाहू फुले आंबेडकर विचारसरणीचा स्वतःला मानतो किंवा सांगतो, किंवा हे जे तुमचे जे मतदान करणारे लोक आहेत, तुमचे जे मतदार आहेत, त्यांना खुश करण्यासाठी, हालाकी तो विषय वेगळा आहे, तो भाग वेगळा आहे की त्यातलेही निम्म्याहून अधिक मतदार तुमचे दगडूशेठ हलवाईच्या चरणाशी पडलेले असतात. मी स्वतः एवढा धार्मिक व्यक्ती असून मी कित्येक वर्ष झाले दगडूशेठ हलवाईला जाऊन मी दर्शन घेतलेलं नाही. हे काही मोठी अभिमानाची गोष्ट नाही, पण काय मला वेळ भेटला आणि बऱ्याचदा मी सांगितलं की खूप मोठ्या मंदिरांमध्ये मी जात नसतो. आपली गाथा ज्ञानेश्वरी वाचायचं, घरी पारायण करायचं वगैरे हे माझे काम आहेत. पण आवर्जून राष्ट्रवादी काँग्रेस आणि तथाकथितची जे महाआघाडी किंवा जे ही काही आहे यांचं, हे जे शाहू फुले आंबेडकर विचारसरणी मांडणारी लोक आहेत, ती आवर्जून मी दगडूशेठ हलवाईच्या याच्यात गेल्याची वाचलेलं आहे, बघितलेलं आहे, ऐकलेलं आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे निम्मे अधिक मतदार तर तिथे पडलेले असतात आणि उरले सुरले तुम्ही ज्या गुरुजींना कथित गुरुजी म्हटलेलं आहे तुमच्या त्या पोस्टमध्ये, की ज्याच्यामध्ये तुम्ही आगपाखड केलेली आहे गुरुजींवर सुद्धा, त्या गुरुजींच्या पायाशी लोळण घालत असतात. तुमचे जयंत पाटील सुद्धा गुरुजींच्या आशीर्वादाशिवाय निवडून येऊ शकत नाहीत. गुरुजींनी फुलेंवर टीका केली असं तुम्ही त्या याच्यात मेन्शन केलं रोहित पवारांनी, आणि त्याच्यामुळे अजित पवारांना गुरुजींनीच हा कानमंत्र दिला की तुम्ही भिडेवाड्यात जाऊ नका, तिथे दर्शनाला. भिडेवाड्याच्या ठिकाणी आहे आणि दगडूशेठ हलवाईच्या ठिकाणी आहे. भिडेवाड्याची चिकित्सा करायला गेलो तर मला उद्या जेल होऊ शकते, मला हातकड्या लागू शकतात. चिकित्सा कशी की खरोखर बाबा शंकर नाना शेठ असतील किंवा मग होती विद्यालंकार असतील, ह्यांनी शिक्षणाची सुरुवात केलेली आहे, ह्या पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या, की आमच्या राजमाता जिजाऊ कुठे शिकल्या, किंवा पंडिता रमाबाई कुठे शिकल्यात, किंवा रामप्रसाद बिस्मिलांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं की माझ्या आईने माझं प्राथमिक शिक्षण केलं, मग त्या कुठे शिकल्या. मणिकर्णिका त्या महाराणी ताराराणी असतील किंवा येसुबाई असतील ज्या पत्रव्यवहार करायचे, ह्या कुठे शिकल्या. हा जर का प्रश्न आपण जर का मांडला तर खरोखर भिडेवाड्यापासूनच स्त्री शिक्षणाची सुरुवात झाली काय, हाही एक प्रश्न आहे. सोबतच मला एकानं उत्तर दिलं होतं की बाबा ह्या ब्राह्मण स्त्रिया होत्या, ह्या वरिष्ठ होत्या म्हणून ह्या शिकू शकल्या, पण इतर स्त्रिया शिकू शकत नव्हत्या, बहुजनांच्या स्त्रिया शिकू शकत नव्हत्या. पण मी त्याला सांगितलं, अरे बाबा भिडेवाड्यामध्ये फुलेंच्या ज्याही विद्यार्थिनी होत्या त्याही बहुतांश ब्राह्मणच होत्या रे बाळा. एक मोठा प्रश्न आहे की आपल्याला खरोखर इतिहास तेवढा माहिती आहे का बरं? त्या शाळेचं पुढे काय झालं, त्या मुली कुठून पदवीधर झाल्यात आणि त्यानंतर त्यांच्या पुढे शिक्षणाचं काय झालं, हाही मोठा प्रश्न आहे. त्यामुळे एक अस्मिता म्हणून तुम्ही जे भिडेवाड्याची निर्मिती करू इच्छिता की बाबा हे शाहू फुले आंबेडकरवादी विचारसरणीच्या लोकांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. तुम्ही स्वतः तिथे किती वेळा गेलात हाही मोठा प्रश्न आहे. पण याची तुलना हे दगडूशेठ हलवाईसोबत आपण का करत? भिडे गुरुजींनी ज्या पद्धतीने फुलेंची चिकित्सा केली असा त्यांच्यावर आरोप आहे, त्याचे पुरावे आतापर्यंत मला कुठं भेटले नाहीत. पण जर का केलीही असेल तर नशीब एवढं चांगलं की फुलेंच्या काळामध्ये रोहित पवारांसारखी लोकं नव्हती, नाहीतर त्यांनी फुलेंना सुद्धा खलपात्र म्हणून उभं केलं असतं. कारण की जर का चिकित्सा करणे जर का गुन्हा आहे तर फुलेंनी तर माऊली ज्ञानोबारायांची चिकित्सा केली, फुलेंनी तर समर्थ रामदास स्वामींची चिकित्सा केली, ते सोळा फुलेंनी पांडुरंगाची चिकित्सा केली. सर्व भूतांनिर्मित धोंड्याचा विठ्ठल सकळ पंढरी वेढी केली. पांडुरंगाला धोंडा म्हटलंय, विठ्ठल म्हणी पाषाण त्याच्या तोंडी वाहन, हे जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. पण ते असो, फुलेंनी आज अशा बऱ्याचशा गोष्टी केल्या की बाबा ज्यांची चिकित्सा जर का कोणी केली आणि का करू नये हाही मोठा प्रश्न आहे. पण केली तर त्याला खूप आक्षेपाला सामोरं जावं लागू शकतं, त्याला पोलीस कोठडी पासून ते जेलपर्यंत त्याला शिक्षा होऊ शकते, मारहाण होऊ शकते, बरंच काहीतरी होऊ शकतं. पण याचा अर्थ ती कोणी करूच नाही असं काही असेल तर तशा पद्धतीचा GR गव्हर्नमेंटने काढावा. कदाचित गव्हर्नमेंट भविष्यात काढेल सुद्धा, काही सांगता येत नाही. पण जर का ती केली असेल तर मी त्याच्यावर भाष्य करतोय. तर फुलेंनी सुद्धा खूप सारी चिकित्सा केलेली आहे, बऱ्याचशा गोष्टींची चिकित्सा केलेली आहे, वारकऱ्यांना नाचे म्हटलेलं आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण त्यामुळे गुरुजींना तुम्ही कथित गुरुजी वगैरे म्हणून किंवा गुरुजींवर जे नेहमी सतत तुम्ही आरोप करत असता
त्या आरोपांमध्ये काही तथ्य आहे का, हाही मोठा प्रश्न आहे. आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे की केवळ ब्राह्मण म्हणून एखाद्या व्यक्तीला टार्गेट करणे हे ध्रुवीकरणाचं राजकारण नाही का? ह्या ध्रुवीकरणाच्या राजकारणातून आपल्याला काय सिद्ध करायचं आहे आणि काय सिद्ध करायचं ते मी सांगितलंयच की ह्यांचं हे जे समीकरण आहे की अल्पसंख्याकांची मतं आणि यांचा जो हा उरला सुरला गट आहे त्या गटाची मतं, याच्याद्वारे यांना शेवटी या धंद्यात राहायचं आहे. राजकारणापेक्षा मोठा धंदा दुसरा कोणताच होऊ शकत नाही. आणि या धंद्यात टिकून राहण्यासाठी हे अशाच पद्धतीचं राजकारण भविष्यातही करत राहतील, यात काही दुमत नाही. माझी किंवा आमच्यासारख्या बऱ्याचशा लोकांची एवढीच अपेक्षा आहे की मतदार हा सुज्ञ आहे आणि त्याने सुज्ञच राहावं, स्वतःच्या विवेकाचा वापर करावा, ह्या ध्रुवीकरणाच्या राजकारणाला बळी पडू नये. खूप झालं आता ब्राह्मण 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 ब्राह्मण. विकासावर भाष्य केलं गेलं पाहिजे. म्हणजे एक मी जोक ऐकला होता, मला फार आवडला आणि भविष्यातही मी तो जोक सांगत राहील. मला म्हणजे फार अपील झाला तो असा होता की एक दलित मुलगी असते आणि ती म्हणते की माझे पेपर चांगले गेले नाहीत. तर तिचा परत एक दलित मित्र असतो, तो म्हणतो की तो जो राजकारणी असेल बहुतेक, तो म्हणतो की काही हरकत नाही म्हणे, जर का मार्क्स मिळाले तर ठीक आणि नाही मिळाले तर आपण सांगू की बाबा ब्राह्मणांनी शिकू दिलं नाही. हा जोक आहे पण ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येक गोष्टीला जर का अपयशी तुम्ही झालेले असाल तर त्याची खापरं ब्राह्मणांवर फोडायची आणि विक्टिम कार्ड कायमस्वरूपी खेळायचं हे कुठेतरी थांबलं पाहिजे, कुठेतरी बंद झालं पाहिजे. आपली जबाबदारी आपण स्वतः उचलली पाहिजे. आज तो काळ राहिलेला नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे. आज प्रत्येकाला समान संधी भेटलेली आहे आणि जर का मिळाली नसेल तर मग हे कोणाचं अपयश आहे? एकीकडे जर का एखादी मुलगी एखादा मुलगा शिकून कलेक्टर झाला, IAS झाला, IPS झाला तर त्याच्या संविधानाची कृपा, बाबासाहेबांची कृपा. आणि ते गाणं सुद्धा वाजतंय की अंगठी सोन्याची बोटाला ही चांदीची आहे, माझ्या भीमाची पुण्याई. यश मिळालं तर ती भीमाची पुण्याई आणि अपयश मिळालं तर बामणांनी केलंय. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, हे संपलं पाहिजे. आता याच्या पुढे आपल्याला जाण्याची गरज आहे. या राजकारणात आपल्याला अडकून पडता कामा नये. आपले नेते दलितांचं राजकारण करून, दलित त्यांच्या हक्काचं राजकारण करून त्यांच्या अंगावर 2-2, 3-3, 4-4 किलो सोनं झालंय. बायकांसारखे एक अंगभर सोनं घालून ती फिरतायत आणि आपण आजही तिथेच आहोत, खितपत पडलेलो. तर श्रीमंत दगडूशेठ हलवाईला नावं ठेवून, शिव्या घालून आणि भिडेवाड्याचं उदात्तीकरण करून विकास होणार आहे का? अमोल कोल्हे ज्या पद्धतीने म्हणाले होते मध्यंतरी की औरंगाबादचं संभाजीनगर करून विकास होणार आहे का? हा विचार आपण सुद्धा करणं गरजेचं आहे की अशा पद्धतीने अस्मिता खेळून विकास होणार आहे का? हा विचार त्या लोकांनी करणं गरजेचं आहे की ज्या लोकांना अशा पद्धतीच्या अस्मिता दिल्या जातात. राम जन्मभूमीने विकास होणार आहे का? अमुक एक नाव बदलल्याने विकास होणार आहे का? हा प्रश्न विचारणारे कधी हा प्रश्न विचारतात का की बाबा श्रीमंत दगडूशेठ हलवाईला गेले काय आणि तिथे नाही गेले काय? याचा तरी विकासाशी काय संबंध आहे? तुम्ही तरी स्वतःच्या विवेकाचा वापर करताय का? निदान विकासाच्या नावाखाली भाजपाने बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत ज्या दिसत आहेत. आज समृद्धी महामार्गावर मी खूपदा येणं जाणं केलंय. एका भामट्यानं लिहिलंय की बाबा नको असलेला समृद्धी महामार्ग काढला आणि शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष आहे. अरे तू भामटे दिवसभर घरात असतो, तुला मी पर्सनली ओळखतो, तुला काही काम धंदे नाही आहेत. समृद्धी महामार्ग झाल्यापासून कित्येक वेळा मी तिथे जाऊन आलोय. 11 तासात मी अमरावतीला जाऊन आलोय, जाऊन काम करून परत आलोय, रिटर्न आलोय. किती वेळ वाचलाय, किती सारं त्याच्यामध्ये पेट्रोल वाचलंय. ज्या लोकांना कामधंदे उद्यमी आहे, उद्यमेने ही सिद्ध्यंती कार्याने नाही मनोरथे नाही सुप्तस्य सिंहस्य प्रवेशंती मुखे मूर्खा. तुझ्यासारख्या भामट्याला, आळशी लोकाला अलसस्य कुतो विद्या, अविद्यस्य कुतो धनम, अधनस्य कुतो मित्रम, अमित्रस्य कुतो सुखम, अशा पद्धतीचं एक सुभाषित होतं. तर अशा आळशी मंदमती लोकांसाठी तो समृद्धी महामार्ग नाही आहे रे. जे खरोखर उद्यमी आहेत, ज्यांना कामधंदे असतात, त्यांच्यासाठी तो बनला आहे. अशा कित्येक विकासाची कामं आपल्याला डोळ्यासमोर दिसत असताना केवळ अशा पद्धतीच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणात आम्हाला फसायचं आहे का, अडकून बसायचं आहे का, हा प्रश्न प्रत्येक सुज्ञ मतदारांनी स्वतःला विचारायचा आहे. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.